नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटनेतर्फे मी एक छोटीशी इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर आणतोय। सध्याचा जो काही महत्त्वाचा मुद्दा आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा आणि रास्त मागणी असणारा मुद्दा म्हणजे परीक्षा येणाऱ्या ह्या आमच्या जुन्या पद्धतीने झाल्या पाहिजे, OMR पद्धतीने झाल्या पाहिजे, ऑफलाईन पद्धतीने झाल्या पाहिजे। या संदर्भात सर्व आम्ही शिक्षक या मताशी सहमत पण आहोत, विद्यार्थ्यांच्या सोबत पण आहोत, त्याबद्दल काही दुमत नाही। परंतु यासाठी जो काही आपला मार्ग आहे तो मार्ग आपण वेगळ्या पद्धतीने संविधानिक पद्धतीने आपण याला समोर जाणार आहोत। त्यामध्ये आपले मुद्दे शासनापर्यंत पोहोचवले पाहिजे। शासनाने जो काही निर्णय घेतलाय त्या निर्णयाला विद्यार्थ्यांना काय अडथळे आहेत, कशा पद्धतीने अडथळे आहेत, किती विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे, कोणती मागणी मान्य, या संदर्भात फक्त आपण शासनापर्यंत एक वेगळ्या मार्गाने आपण जाणार आहोत। यासाठी आपण गुगल फॉर्म तयार केलाय। गुगल फॉर्म नुसार आपण शासनाला किंवा आयोगाला आपण एक डेटा देणार आहोत, ज्यामध्ये किती विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे हे आपण त्यामध्ये एक्सप्लेन करतोय, सांगतोय। खरं तर आयोगानेच अशी एक पद्धत करायला पाहिजे जी की 2016 आयोगाने केलेली होती। उदाहरणार्थ मी तुम्हाला 2016 ची आयोगाची एक नोटिफिकेशन दाखवतो, ज्या नोटिफिकेशनला मी त्या काळात म्हणजे 2016 मी पण त्याचा एक भाग होतो, म्हणून या संलग्न मला ही बाब माहिती आहे। हे 2016 नोटिफिकेशन आहे, आयोगाच्या वेबसाईटहून मी आत्ताच डाउनलोड केले ते। आणि त्यात त्यांनी काय केलं होतं की राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 थोडासा बदल करायचा होता मुख्य परीक्षेमध्ये। मी यावर जास्त चर्चा करत नाही, तुमचा वेळ घालत नाही। बदल काय करायचा होता तर 200 मार्काचं डिस्क्रिप्टिव्ह होतं, मराठी इंग्रजी ग्रामर प्लस भाषांतर म्हणा किंवा सारांश लेखन सगळं लिखाण होतं। त्याला बदलून ऑब्जेक्टिव्ह करावं का असं त्या काळातल्या आयोगाच्या अध्यक्षांनी, आयोगातले सचिव यांनी विद्यार्थ्यांचे अभिप्राय मागितले होते आणि विद्यार्थ्यांनी जे अभिप्राय दिले त्यानुसार बदलही झाला होता। म्हणजे ही आजपासून 10 वर्षापूर्वी झालेली गोष्ट आहे, ज्या काळात खरं तर सोशल मीडिया एवढा ऍक्टिव्ह नव्हता त्या काळात झालेली गोष्ट आहे। आयोगाने हे असे एक प्रसिद्धी पत्रक दिलं होतं। हे पत्रक मी सर्वच टेलिग्राम चॅनलला आपल्या सर्व शिक्षकांच्या पडेल, याचा आधार आपण घेऊया। हे आपण शासनाला सांगूया की अशी पद्धत ऑलरेडी झालेली आहे की विद्यार्थ्यांचे अभिप्राय घेण्याची पद्धत म्हणजे काही वेगळ्या पद्धतीने काही नाही किंवा नवीन मार्ग नाही, तर विद्यार्थ्यांचे अभिप्राय घेणं गरजेचं आहे असं आमच्या सर्वांचं मत आहे। जोपर्यंत आयोग हे अभिप्राय घेत नाही तोपर्यंत आम्ही घेऊ, आपण घेऊ। ऑथेंटिक आपला मोबाईल नंबर म्हणजे मी गुगल फॉर्म जो आपण तयार केलेला आहे त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID जो तुमच्या प्रोफाईलला आहे ना तोच टाका। त्यात 3 प्रश्न विचारले, त्या 3 प्रश्नाचे काही कसलाही दबाव वगैरे कोणावर दबाव तर नाहीच आहे, पण काही संकोच मनात न ठेवता त्याची उत्तरं द्या, जेणेकरून त्याचा एक पर्सेंटेजचा डेटा आम्हाला आयोगाला देता येईल, आयोगाला म्हणा किंवा प्रशासनाला देता येईल। ही आमची भूमिका आहे। यामध्ये मी आता हे 2016चं काही सांगत बसत नाही, पण बघा तुम्ही ऑप्शन बघा, ब ऑप्शन आयोगाने दिलेले, पर्याय ब, पर्याय क, म्हणजे ऑप्शन आयोगाने पर्याय दिले होते। आणि विशेष म्हणजे खाली सांगितले सुद्धा की अ ब क ड या 4 पर्यायाची निवड तुम्ही करा। आणि विशेष म्हणजे हे बघा ना किती फेब्रुवारीचं आहे, 3 फेब्रुवारी 2016चं सचिवांच्या नावाचं हे एक घोषणापत्र आहे। आणि मला आठवतंय म्हणून मी सांगतोय की मी पण ह्या सिस्टीमचा भाग होतो। हा मेल बघा, मी पाठवलेला मेल आहे, मी माझ्या मेलच्या सेंट हिस्ट्रीमध्ये पाहितला तेव्हा 15/2/2016 म्हणजे 15 फेब्रुवारी पर्यंत पाठवायचे होते, तेव्हा मी पाठवलेला हा मेल आहे। आणि मी पण माझा एक ऑप्शन दिला होता, मी ए ऑप्शन दिला होता आणि ए किंवा बी पैकी एक व्हावा असं माझं मत मी सांगितलं होतं। म्हणजे MPSC रिव्ह्यू बघा ना, mpscreview@gmail.com, म्हणजे त्या काळात जर MPSCनं विद्यार्थ्यांचे अभिप्राय मागितले होते तर आजच्या काळात 100% मागायला पाहिजे। आज आपण सोशल मीडिया, ऑनलाईन याच्यामध्ये आणखीन समोर जातोय ना, आणि विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी फेस करायच्यात, विद्यार्थ्यांना ऑनलाईन ऑफलाईन फेस करायचंय, तर अर्थातच विद्यार्थ्यांचे अभिप्राय हे गरजेचे आहेत। म्हणजे माझं मत, इव्हन आमच्या सर्व शिक्षक वृंदांचं मत हेच आहे की आपण संविधानिक मार्गाने सर्व हवे ते शक्य ते आपण प्रयत्न करणार आहोत। आम्ही सर्व शिक्षक सर्व विद्यार्थ्यांसोबत आहोत, त्याबद्दल काहीही दुमत नाही। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा गुगल फॉर्म भरायचा आहे। गुगल फॉर्म याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्येही टाकलाय, सर्व टेलिग्राम चॅनललाही तुम्हाला पाहायला मिळेल, कारण यात कोणा एकाचा स्वार्थ नाही किंवा कोणा एकाचा तोटाही नाही, सर्वांची सामूहिक भूमिका आहे। त्यामुळे जेवढे काही आपली टेलिग्राम चॅनल आहेत, जेवढे काही आपल्या MPSC साठी काम करणारे टेलिग्राम चॅनल आहेत, त्यांनाही मी विनंती करतो, त्यांनाही मी आवाहन करतो की ही जी मोहीम आपण आता आज हातात घेतली सर्व शिक्षकांच्या वतीनं, ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा।
1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्याला वोट करावं. वोट करणं म्हणजे गुगल फॉर्म भरावा, ही माझी आणि सर्व शिक्षकांची इच्छा आहे. दुसरी महत्वाची बाब, बऱ्याच लोकांना असं वाटेल की सर टेलिग्राम पोल घ्यावेत, पण टेलिग्राम पोल पेक्षाही जास्त गुगल फॉर्म ऑथेंटिक वाटतात. त्या संदर्भात ही मोहीम आपण सुरुवात केलेली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याला प्रतिसाद द्यावा. धन्यवाद.